आज खूप वर्षांनी योग आलाय सिंधुदुर्गावर जायचा। सिंधुदुर्ग किल्ला पाहायला चाललोय। एक 8-10 वर्षानंतर चाललोय माझा मुलग्याला सोबत घेऊन। आणि समोर तिकडे आत्ताच तुम्ही पाहिलं ना, छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं शिल्प उभं राहिलंय, पहिल्यांदाच पाहतोय। ॲक्च्युली आम्ही आलो होतो राजकोटवर शिल्प पाहायला, पण एक्झॅक्ट माहीत नव्हतं की राजकोट कुठल्या बाजूला बांधलाय। तर म्हटलं चला पहिलं सिंधुदुर्गावर जाऊ, नंतर येताना आपण राजकोट पाहू। आणि आम्ही निघालो, मारवड जेटीवरून बोट पकडली आणि सिंधुदुर्ग पाहायला निघालो। लाटांचा खळखळून आवाज पण येतोय एकदम छान असं। आणि इथे छत्रपती शिवराय आपले राजकोटवर उभे आहेत, समोर सिंधुदुर्ग साक्षात त्यांना मुजरा घालतोय। किती छान असं वाटतंय पाहून, खरंच ऊर भरून येतो आणि अभिमान वाटतो मराठी असल्याचा। आणि ज्या माझ्या राजाने त्या महाराष्ट्राच्या रयतेला जे सांभाळलं, गवताच्या काडीलाही कोणाचा स्पर्श होऊ दिला नाही, परस्त्रीला माता मानणारा माझा राजा होऊन गेला या महाराष्ट्रात। अशा राजाच्या पदस्पर्शाने पावन भूमीत आपला जन्म झाल्याचं खरंच सार्थक जन्म सार्थकीला झाल्यासारखं वाटतं, अभिमान वाटतो। आणि निसर्ग सौंदर्य पण आमच्या कोकणात एवढं छान आहे, खूप अप्रतिम आहे। समोर सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी खूप छान वाटते, एकदम जबरदस्त, लाजवाब, अप्रतिम असं। तुम्ही पण या कोकण फिरायला आणि सांगा आमचा राजकोट कसा बांधला आहे, छत्रपती शिवरायांचं शिल्प कसं आहे, छान आहे। इथे अजून खूप काही आहे फिरण्यासारखं, देवबाग आहे, तारकर्ली आहे, समोर वेंगुर्ल्याला फिरण्यासारखं आहे, सावंतवाडीला फिरण्यासारखं आहे। म्हणजे सिंधुदुर्गात एक गावागावात गेलात तरी तुमचा महिना कधी संपेल कळणार नाही। गोव्याला जायची गरज नाही हो, पण काय तुम्ही जाताय थेट गोव्याला। आता ह्या स्टॉप आपल्या महाराष्ट्रातली पर्यटन क्षेत्र आहे, खूप पर्यटन स्थळं आहेत, देवळं आहेत, संस्कृती आहे, इथे खूप काही गोष्टी आहेत। या कधी पहा, अनुभवा, खूप छान वाटेल।